असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे आणि त्याची तयारी आपण बघू शकतो। प्रत्येक मतदान केंद्रावर EVM जे आहे ते या ठिकाणी वितरण केलं जातं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 2018 मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावर अशा प्रकारे आतापर्यंत सुरक्षित हे सगळं निवडणुकीचं साहित्य ठेवण्यात आलं होतं। ते साहित्य आता या ठिकाणी वितरित केलं जातं। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या ट्रकमध्ये EVM जे आहे ते या ठिकाणी सुरक्षित ठेवल्या होत्या, त्या आता वितरण केंद्रावर आणलेल्या आहे आणि हे साहित्य घेण्यासाठी ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहेत आणि चोख पोलीस बंदोबस्तामध्ये हे संपूर्ण साहित्य जे आहे ते वितरित केलं जाणार आहे। एकूणच 2018 मतदान केंद्रावर संपूर्ण पुणे लोकसभा मतदारसंघात 5000 पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार आहेत। त्यासोबतच जे आहे ते गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाचे जवान जे आहे ते तैनात असणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा अशा प्रकारे ट्रकमधून या सगळ्या EVM जे आहे त्या इथे आणण्यात आलेले आहे आणि या पोलिंग पार्टी या ठिकाणी सज्ज आहे। तिथलं दृश्य मी तुम्हाला दाखवतो। या पोलिंग पार्टीज आहे आणि सगळं साहित्य तपासून ते साहित्य जे आहे ते या ठिकाणी वितरित केलं जात आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। मोठ्या संख्येनं मनुष्यबळ जे आहे ते यासाठी कामी लागलेलं आहे। बघा या ठिकाणी अशा प्रकारे नोंदणी केली जाते आणि ह्या EVMचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। चोख पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी EVM आणि निवडणूक साहित्याचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या 5000 पेक्षा जास्त पोलीस, राज्य राखीव दल आणि गृहरक्षक दलाचे जवान जे आहे ते तैनात असणार आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, पुणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।